नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण तांबे. आपल्यासोबत एक छानशी इन्फर्टिलिटीची केस मी डिस्कस करणार आहे. हे कपल माझ्याकडनं ठाण्याहून आलेले. ठाण्यावरून आल्यानंतर तिथे बेसिकली माझं एक पेशंट होतं ज्यांना आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांना बाळ झालं, ते बाळ बघण्यासाठी हे जे न्यू पेशंट होतं, न्यू कपल होतं, हे तिथे गेलेले. आणि चर्चेअंती समजले की आम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट ह्या सेंटरला घेतली आणि त्या अनुषंगाने ते माझ्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी आले. त्यावेळेस मी त्यांचे रिपोर्ट्स वगैरे जे जुने होते ते निश्चितच प्रत्येक पेशंटला सोबत आणायला मी सांगत असतो. ते मी बघितल्यानंतर लक्षात आलं की दोघांचेही रिपोर्ट विदिन नॉर्मल लिमिट्स आहेत. दोघांचेही रिपोर्ट छान आहे. ना मेल पार्टनरमध्ये काही कमतरता आहे, ना फिमेल पार्टनरमध्ये काही कमतरता आहे. तर ही मागच्या 4 वर्षापासून त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. विचार करण्यासारखी गोष्ट होती. मग मी म्हटलं, जसं आपण होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग हा पार्ट करतो त्या पद्धतीने केस घेऊ. एकदा केस घ्यायला सुरुवात केल्यानंतर असं समजलं की बॅकग्राऊंड जे होतं त्या पेशंटचं किंवा त्या दोन्ही कपलचं, की ते जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते. ते 3 भाऊ होते आणि त्यातला हा जे कपल माझ्याकडे आले होते हा 2 नंबरचा भाऊ होता. तिघांचेही लग्न झालेले होते. तिघांचेही लग्न होऊन लहान्याचं पण लग्न झालेलं होतं. लहान्याचं लग्न होऊन साधारणतः 2 वर्ष झाले होते. त्यांना बाळ झालं होतं. 2 वर्षामध्ये त्यांना प्रेग्नन्सी राहून बाळही झालं होतं. मोठ्यांना 2 मुली आणि 1 मुलगा होता. आणि हे कपल जे होते यांना तरीही प्रेग्नन्सी नव्हती. ज्यावेळेस लहान भावाला म्हणजे आपल्या लहान जावेला जेव्हा बाळ झालं, तर त्यावेळेस त्या केसचा सिरियसनेस अजून थोडासा वाढला. कारण की घरामध्ये नाही म्हटलं तरी आईवडिलांकडे म्हणजे माहेरी सासरी त्या स्त्रीला बऱ्याचदा हे ऐकून इनडायरेक्टली ऐकवायला जायचं की लहान्याला पण आता बाळ झालं, तरी आता तुमचं कधी होणार, तुम्ही काही ट्रीटमेंट घ्या, तुम्ही बाकीच्या इतर काही गोष्टी असेल ते करा. पण हे मानसिक ताणतणाव त्यामध्ये वाढतच होते. मेल पार्टनरची ज्यावेळेस मी केस घेतली त्यावेळेस काही गोष्टी मला समजल्या. त्याच्याशी संदर्भातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मला समजल्या. त्यानंतर फिमेल पार्टनरची केस घेतली तर त्यावेळेस मला थोडीशी काही गोष्टी समजली की बेसिकली ती जी स्त्री होती ती लग्ना अगोदर नोकरी करायची. लग्नानंतर घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या, त्यातल्या ती जॉईंट फॅमिली, त्यामुळे तिला तिची जी प्रायव्हेट सेक्टरला ती जॉब करायची ती सोडावं लागली. आणि तिची इच्छा नव्हती तरी तिला ती जॉब सोडावं लागल्या. नवऱ्याच्या प्रेमाखातर किंवा जबाबदाऱ्या संदर्भात तिला तो सोडावं लागल्या. घरातली ती जबाबदारी तिने स्वीकारली. घरामध्ये सगळ्या गोष्टी ती करायची, म्हणजे ज्या रुटीन गोष्टी असतात, स्वयंपाक वगैरे या सगळ्या गोष्टी ती करायची. या करत असताना सगळं सुरळीत होतं. पण तरीही ती प्रेग्नन्सी राहत नव्हती. तर मी खूप वेळेस तिला विचारलं की काय झालं, नेमकं तुम्हाला काय वाटतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी त्यांना विचारल्या, तर तिचं एक वाक्य होतं त्या स्त्रीचं की डॉक्टर, मला ह्या वातावरणात माझ्या बाळाला जन्म नाही द्यायचा आहे, बस एवढंच एक इच्छा आहे. मी यांना खूप दिवसापासून सांगते की आपण थोडं स्वतंत्र होऊया, सेपरेट होऊया आणि मग त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग करूया. माझी वैयक्तिक इच्छा अजिबात नाही की ह्या वातावरणात म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये माझ्या बाळाला मी वाढवावं, त्यांचे संस्कार चांगले वाईट जे तिचे ठरवले ते होऊ नये हो, पण मला माझ्या बाळाला ह्या वातावरणात वाढवायचे नाही, बस एवढी छोटीशी गोष्ट होती ती. त्यानंतर केस डिटेल्स घेतल्या, बाकी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. सांगण्याचा मुद्दा हा की प्रेग्नन्सीसाठी ज्या काही गोष्टी फिजिकल लेवलला तुम्हाला ज्या लागतात त्या नक्कीच सगळ्या नॉर्मल होत्या, निदान ह्या केसमध्ये तरी. पण कुठेतरी त्या लेडीजची मानसिकता आई होण्याची ह्या घडीला अजिबात नव्हती आणि त्यामुळे त्यांना काही करून प्रेग्नन्सी राहत नव्हती. ही केस खूप छान पद्धतीने समजून घेतल्यानंतर औषधं सुरू केलीत. हजबंडला म्हणजे मेल पार्टनरला आणि त्यांना दोघांना बसून काउन्सिलिंग केली. कुठे इश्यू आहेत आणि काय त्रुटीमुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही हे त्यांना समजून सांगितलं. फिमेल पार्टनरलाही व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्यानंतर साधारणतः 7व्या महिन्यामध्ये त्यांना प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली. दोघंही आनंदित होते आणि केस
छानपैकी सॉल्व झाली आणि तेही फक्त होमिओपॅथी औषधांनीच पॉसिबल झालं. खूप छान केस होती. वाटलं तुमच्याशी डिस्कस करावं. कारण की काय होतं ना, आपण बऱ्याचदा डॉक्टर्स बदलतो, औषध बदलतो, लाईन ऑफ ट्रीटमेंटही बदलतो. कधी आयुर्वेदा, ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळ्यांचे चक्कर होतात. पण पॉझिटिव्ह फॅक्टर न सापडता त्यावर जर आपण ट्रीटमेंट केली तर ती सक्सेस होत नाही. त्यामुळे केस घेताना निदान होमिओपॅथीमध्ये तरी आपल्याला बऱ्यापैकी बारकाईने ह्या गोष्टी ऑब्झर्व करावं लागतात, शिकावं लागतात. बस एवढंच. थँक्यू.